हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शर्यती आमदार केसरी 2026 बैलगाडी शर्यतींचे आयोजन। मिरज तालुक्यातील डोंगरवाडी येथे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आमदार केसरी 2026 बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। ही शर्यत रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 9 वाजता मिरज तालुक्यातील डोंगरवाडी पट्टा येथे होणार असून परिसरातील बैलगाडी शर्यत प्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। शर्यतीच्या अनुषंगाने आज आयोजकांच्या वतीने स्पर्धास्थळाची पाहणी करण्यात आली। स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून अ गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1,11,166 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे। ब गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 51,166 रुपये, दुसरा चौसा गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 21,166 रुपये, तर ओपन आदत गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 15,166 रुपये ठेवण्यात आले आहे। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार सुरेश भाऊ खाडे उपस्थित राहणार आहेत। स्थळ पाहणीवेळी सलगरेचे माजी आदर्श सरपंच तानाजीराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बेडकचे सरपंच उमेश पाटील, डोंगरवाडीचे सरपंच दीपकदादा शिंदे, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, राजू माने, राहुल सावंत, विष्णुपंत पाटील, मोहन शिरदवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शर्यतीच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या संख्येने बैलगाडी मालक व शर्यतप्रेमी उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। येत्या रविवारी 14 तारखेला आमदार केसरी हे मिरज पूर्व भागातील डोंगरवाडी गावामध्ये ऐतिहासिक होईल असा विश्वास आम्हा सर्व संयोजकांना आहे। माझी सर्व या पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की ऐतिहासिक आणि आपले सर्वांचे लाडके आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मसोबा यात्रेनिमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे। शेतकऱ्यांचा रांगडा खेळ म्हणून जो बघितला जातो तो बैलगाडी शर्यत असते आणि बैलगाडी शर्यत म्हटले की हजारो लाखो शेतकरी हे खेळ बघण्यासाठी येतात। फक्त येत असताना ही शर्यत ही फक्त शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या धोरणाप्रमाणे आयोजित केलेले आहे। कोणताही गैरप्रकार होणार नाही ही संयोजकांनी काळजी घेतलेली आहे आणि जे बैलगाडी मालक असतील त्यांनी सुद्धा याची पूर्णपणे दक्षता घ्यावी। जे शर्यती बघण्यासाठी येणार आहेत त्यांनी सुद्धा स्वतःचं संरक्षण करून व्यवस्थितपणे लांब उभा राहून या शर्यती बघाव्यात, आनंद घ्याव्यात आणि मोठ्या प्रमाणात शर्यती बघण्यासाठी मिरज पूर्व भागातील सांगली जिल्ह्यातील जनतेने यावे असे मी आवाहन करतो। नमस्कार। डोंगरवाडी येथील मसोबा यात्रेच्या निमित्तानं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी या डोंगरवाडी पट्ट्यावरती सकाळी 9 वाजता भव्य महाराष्ट्र आमदार केसरी या बैलगाडीचं आयोजन केलेलं आहे। या बैलगाडीच्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, या सांगली जिल्ह्यातील सर्वच आमदार, त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामधले प्रमुख पदाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच बैलगाडी शौकीन यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन या बैलगाडी संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी मी करतोय। या कार्यक्रमासाठी आदरणीय कार्यसम्राट आमदार भाऊ सुद्धा उपस्थित राहणार आहेत। वास्तविक मिरज पूर्व भाग म्हटलं की ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागामधला एकंदरीत शेतकऱ्यांचा दागिना म्हटलं तर जनावर पशुपालन आणि या पशुपालनाला कुठेतरी चालना मिळावी अशा अनुषंगानं
या ठिकाणी शर्यतीचं आयोजन केलं जातं. शर्यतीमध्ये चांगल्या पद्धतीचा बैल खोंड जर पाळला गेला तर त्याला मोठं लाखाचं त्या ठिकाणी दर येतो आणि त्या शेतकऱ्यांना कुठंतरी 2 पैसे हातामध्ये येतात आणि त्याची प्रगती व्हायला बरं पडतं. आणि अशा या शेतकऱ्याच्या खेळाला चालना मिळण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि संयोजन समितीच्या वतीनं ह्या बैलगाडी वर दिनांक 14 रविवार सकाळी 9 वाजता आमदार केसरी या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. या शर्यतीसाठी जनरल गटासाठी जवळजवळ 1,11,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे. 2 नंबरचं बक्षीस 71,000 आहे. 3 नंबरचं बक्षीस 41,000 आहे. तसेच ब गट सुद्धा या स्पर्धेमध्ये स्पर्धा ठेवलेली आहे. जवसा चौसा सुद्धा या स्पर्धेत ठेवलेली आहे. तसेच आदत गट सुद्धा यामध्ये शर्यतीमध्ये ठेवलेले आहेत. ह्या शर्यती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कर्नाटकातून भरपूर लोक येणार आहेत. तरी माझी सर्व बैलप्रेमी यांना विनंती आहे की आपण भरपूर प्रमाणात यावं, परंतु या स्पर्धेच्या ठिकाणी कोणताही गोंधळ न करता आणि ही स्पर्धा ही बैलगाडी शर्यती जे आयोजन केलेलं आहे ह्या आयोजनामध्ये कोणताही गालबोट लागू नये ह्या पद्धतीचंच आपण कृत्य करावं. ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रदादा पाटील साहेब, तसेच या ठिकाणी आमचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्तच हे आणि मसोबा यात्रा डोंगरवाडी या दोन्ही संयुक्त विद्यमानं ह्या शर्यती ठेवलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी सर्वच जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वच बैलगाडी शर्यती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.